अजून लागेल आपल्याला. होय हिरो. हा तुला पण देते पोपटी. थांब. हा मामुड्याच्या पाल्याला एक विशिष्ट प्रकारचा सुवास असतो. अच्छा. त्याच्या खूप दिवसापासून इच्छा होती मला पोपटी बघायची, तो फायनली तो दिवस आलेला आहे. मी उलटी करून ठेवायची का? चांगला दम धरल ना ती मस्त. ती माहिती काढून घेतो सगळी. आता आलेले आहेत ते पापलेट. कडक आहे ना. बापरे. नॉनव्हेज प्रेमी त्यांच्या तोंडाला सुटलेला आहे पाणी. दाजी किती गाड्यात टाकला? किती गाड्यात टाकला? 2000 रुपये. बापरे यार. 2000 रुपये झाले का आमच्या बहिणीसाठी? आणि मिस आउट आउट आउट. त्याची शेती झाल्यानंतर हा पाला येतो तिथे उगवतो रानटी म्हणून. बर. हे लोक तिथले गावातले लोक आयुर्वेदिक पण लागलेले असेल ना जखमेवर त्याच्यावर पण लावतात. नाही पण आपल्याला पोपटीसाठी काय यूज आहे? हा पोपटी आता साला टाकेल दाजीला, बघू दाजी खुन्नस काढताय का नाही. दाजीवरती आहे सगळं. पहिलाच टोलवलाय दाजीनी, पहिल्याच बॉल पासून सरळ घोषित केलंय त्यांनी का मी साल्याला धुणार म्हणजे धुणार. परफेक्ट. तुम्ही त्यांना खायची मस्त. संपूर्ण फॅमिली पाहून घेऊन आपण. दोन यालाच लावते. नाही ना, चौकाने चिटकू नये म्हणून गाव. हे चार. चलो ऑल सेट. नमस्कार. भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. माईक, लॉन, आजूबाजूचा परिसर आणि ही फॅमिली बघून नक्कीच आपल्याला अंदाज आला असेल. आपण एका रिसॉर्ट वरती आज आलेलो आहोत आणि तिथला या ठिकाणी संपूर्ण असणार आहे व्लॉग. पुन्हा एकदा माईक बंद झालेला आहे. स्पीकर बंद झालाय, थोडासा रेंजचा प्रॉब्लेम समजून घ्या. तर या संपूर्ण रिसॉर्टची माहिती आपण आपल्या भटकंती 89 वरती जाणून घेणार आहोत. सध्या खेळत आहेत आम्ही क्रिकेट. सो क्रिकेटचे काही ग्लिम्सेस मी आपल्यासोबत शेअर करतो. हे बघा, रिसॉर्टवरती आल्यानंतर ही पार्किंगची व्यवस्था इथे. ठीक आहे. ही पार्किंग झाल्यानंतर ही इथे जे तुम्ही बघताय हा किचन सेक्शन आहे त्यांचं. चहा पाणी नाश्ता जेवण त्याच्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे. त्यानंतर इकडे रिसॉर्ट चालू होतो आहे. तुम्ही बघू शकता इथे स्विमिंग पूल, मस्त असा स्विमिंग पूल आहे इथे बघा, छान. सो स्विमिंगसाठी तुम्ही उतरू शकता जे इच्छुक असतील. तर स्विमिंग एवढा तुम्हाला अवाढव्य असा स्विमिंग दिलेला आहे लहान मुलांच्या हिशोबाने पण. त्यानंतर पुढे जर बघितलं तर ते लॉनचा स्पेस आहे जिथे तुम्ही गप्पा गोष्टी रात्रीला बॉनफायर वगैरे लावू शकता. आणि ह्या आहेत रूम्स, खाली 4 वरती 4 रूम्स पण मी तुम्हाला आतून कवर करतो, परंतु हा बाहेरचा व्ह्यू. त्यानंतर इथे बाहेर जर बघितलं तर हा भल्ला मोठा असा लॉनचा एरिया जिथे तुम्ही क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलीबॉल जे खेळायचं ते खेळू शकता. त्यासाठी हे एवढा भल्ला मोठा असा लॉनचा स्पेस. बॅट बॉल त्यांच्याकडे आहेत अवेलेबल किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊन येऊ शकता. मस्त असा स्पेस आहे हा. काल आम्ही एन्जॉय केला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. सुंदर असं वातावरण आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आपला चालू आहे क्रिकेटचा गेम. माईक थोडासा मध्येच चालू होतो, मध्येच बंद होतो. हे बघा असा मध्येच चालू मध्येच बंद, परंतु खरी हीच मजा आहे. आणि अशी मजा घेत घेत बघा हे रिसॉर्टचे रूम्स तुम्ही बघू शकताय. आता दुसरी जोडी आलेली बॉलिंग आणि बॅटिंग. अरे दंडा, दाजीनी आमच्या विकेट घेतलेली आमच्या बहिणीची. आता साला टाकेल दाजीला, बघू दाजी खुन्नस काढताय का नाही. दाजीवरती आहे सगळं. पहिलाच टोलवलाय दाजीनी, पहिल्याच बॉल पासून सरळ घोषित केलंय त्यांनी का मी साल्याला धुणार म्हणजे धुणार. सर मग वा वा, बदला चुन चुन के बदला. एक एक बॉल एक एक फोर. हा आमच्या माईकला काय झालंय काय माहिती, मध्येच बंद पडतोय. आता थोडासा चालू झालाय, थोडीशी सेटिंग करताय गौरव भाऊ. पुढचा चेंडू आणि परत धुतलाय साल्याला. यावेळेस एकच रन मिळेल. चांगला थ्रो तिकडे परेश दाजींचा. आमचा माईक अमावस्या पौर्णिमेलाच चालतो. 2 बॉल 2 रन. सुंदर अशा वातावरणात चाललेला आहे क्रिकेटचा खेळ. दाजीला काही जमू दे ना साला, नुसतं एक एक रन पळवतोय दाजीला.
दाजीला पळवतोय साल्याला माहितीये दाजीचा व्यायाम रोज सकाळी असतो. टेस्टिंग घेऊन राहिला तो, खरंच पळता का सकाळी ते. 3 बॉल 3 रन, अजून 1 4 6 काहीच नाही. मुद्दाम सॉरी म्हणायचं आणि मुद्दाम इंजोर्ड करायचं होतं दाजीला, बाकी काही नाही. मुद्दाम बाउन्सर टाकायचा म्हणजे दाजी परत म्हणणारच नाही खेळतो का. आमचे बंधू शुभम भाऊचा पहिला चेंडू, वाईड चेंडू. चला, ही आमची मेवणी तर इतकी थकली आहे, तिला लागली भूक. बॉल आहे ना इकडं तिचा. नाही जमू देत साला. शेवटचा चेंडू ऑन रेकॉर्ड. 4 सेकंड लास्ट बॉल. काय माहिती, चपाती नाही, भाकर नाही, चहा बिस्किट मागवा रे बाबा. अजूनही नाही, आणि विकेट असती ही. वाचलाय, काही नाही. बहिणीनी भावाचीच बाजू घेतली. चान्स होता विकेटचा, परंतु नाही. चला, शेवटचा चेंडू. अजूनही 3च रन झालेले 6 बॉल मध्ये. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि डायरेक्ट यॉर्कर आणि विकेट पडली. डायरेक्ट रेकॉर्डिंग या ठिकाणी आपल्याकडे आहे. साल्यानी बदला घेऊ दिलेला नाही दाजीला. आता दाजी काही खरं नाही दाजीचं. साक्षी बॉलर, बॅट्समन आहे मुंबईच्या चित्राका. दुसरा बॉल टाकतील साक्षी मॅडम. तयार पण नव्हतं, बॅट्समनचा कॉल आहे. नाही, डेड बॉल. बॅट्समन तयार नव्हता. बॅट्समन तयार नाही, बॉल पण नाही, रन पण नाही, आउट पण नाही. किती बॉल झाले का? 1च ना. हा सोडून, ठीक आहे. चला, 1 बॉल. बॅट्समन तयार. येस, रेडी. आणि मिस. लाईट्स ऑन झालेले आहेत. इकडं साहित्य. शेंगा कुठे आहेत? आणले वा आणून घे ना इथे शेंगा. हे नॉनव्हेज प्रेमींसाठी पॉपलेट. कुठं उडवतात? वा इकडं बॉन फायर पोपटीसाठी सज्ज, आणि इकडं आपल्यासाठी हे सज्ज झालं. चला बसा आपण इकडे. वा, चला, मच्छी आलेली आहे. हे मच्छी का काय? आणि ती दुसरी, ती पण मच्छी आहे. ही कोणती मग? अच्छा, शार्क मच्छी. त्याच्यामध्ये काटाच नसतो. बर, एक असा आहे ना मिडलला फक्त आहे. हा बरोबर. चला, शार्क मच्छी बॉन फायर वरती आपल्याला गरम करायचे. हे बघा याच्यावरती. हे गौरव सरळ कर रे, सरळ कर. हे बघा याच्यावरती तेल टाकणार. बार्बिक्यू स्टाईल मध्ये ही मच्छी फ्राय करायची यांना. जे नॉनव्हेज प्रेमी त्यांना खायची मस्त. संपूर्ण फॅमिली. इकडे शेकोटी आपल्याला. ठेव ना. आकाशची ठेवायचं का? तेल लावलं ब्रश. दादा ब्रश दे रे. आणि असं भाजायचं घ्यायचं. नाही ठेवून द्यायचं, फक्त उलट करायचं. सगळं ठेवायचं. हा मग चला पण लावून घेऊन आपण. 2 यालाच लावते. नाही ना, बाजूला चौकाने नाही. चिटकून म्हणून का? त्याला ते चिटकून म्हणून का? बर, पूर्ण एकदम प्रॉपर आला पाहिजे नाही का, म्हणून ते तेल लावलेलं गरजेचं. पार्टी बदलली. मस्त. उलटा करे. उलटा कर. नाही बदलली नाही. दोन्ही बाजून लावून घे. चल इकत नाही आणायचं. बस दे ठेवून. चल वा, की परिवार. चला. हे तार नाही का त्याला? तार एक तार बोलली असते, लेवायला लागलं असतं. उलटा करायला सोपं केलं असतं. नाही म्हणजे तारेवरती उलटा करायला सोपं केलं असतं. मधोमध ठेव ना. नॉनव्हेज प्रेमी कोण कोण कमेंट करा जरा. गौरव आर जेवढं हळू रे, हळू. मला नाही त्याला वा घातलं मग अड्ड्यात.
दाजी किती गड्ड्यात टाकला किती गड्ड्यात टाकला 2000 रुपये बापरे अरे अरे म्हणजे 2000 रुपये लय आले का आमच्या बहिणीसाठी? हे असं एवढं पाहिलं. 2000 रुपये फक्त. नाही, फक्त 2000 रुपये. पेटले वा, वा, वा. असं नाही, असं नाही, असं ऐका नाही. ऐका ऐका सांगितलं म्हणजे गड्ड्यात विषय. गेले. नाही, नसतं सांगितलं. थोडं फार साक्षी कोणी काढला? कोणी काढला? विषय कोणी काढला? थोडंच टाकला तुमचं आवरून घ्या मग मी बोलतो. आम्ही म्हटलं का? ऑलरेडी त्याला पण तेल लावलेलं आहे. अच्छा त्याला का ऑलरेडी पण मच्छीला तेल लावलेलंच आहे. ती पण आमच्या इथे. नाही काय दिसतच आहे त्याला. पैसे विचार, तुमचं काही कामच नव्हतं ना. काय काम? विचारून घेतो म्हणजे तसं त्याच्या बायकोला करायला. तो का विचारून घेतो म्हणजे सर्व ते. तू माहिती काढून घेतो सगळी. हा. आता तुमच्याकडे कसा अनुभव आहे? हे ते काळ होऊन जाईल बरं सगळं. नाही असंच असतं. नाही का चला लो कोण आहे बसून घ्या लगेच जे खाणार ते टाकली घे. लगेच गरम गरम. मच्छी ती हॅलो हॅलो ही पट. तुझा ब्रश जळेल ना त्याच्यात. मध्ये मध्ये नको हे करू. एका साईडने लावत जा तू. स्टार्टिंग पासून इकडे. ठेवायला पाहिजे. बॉन फायर वरती मच्छी तयार होती ती फक्त बहिणीच्या बघा. हे डब्यातच थोडं असं याच्या साईडने देऊन ठेवू. मसाला नाही लावला आणि आता आलेले आहेत ते पापलेट. कडक आहे ना. बापरे नॉनव्हेज प्रेमी त्यांच्या तोंडाला सुटलेला आहे पाणी. याला नाही लावायचा का तो टिक्का मसाला? लावायचा आहे पण अच्छा. नाही. अच्छा तेवढा एक पीस पलटव बरं. इकडून चटका बसतो बा. इकडे पापलेट इकडे शार्क. तर बघ ही पद्धत. वा आलं ना त्यांना लाकडं काय चाललंय का ते म्हणे 12 नंतर खाईल म्हणून म्हणलं. कोण नाव नाही नाही माझं काही नाही म्हणणं. 12 नंतर माझं काही नाही व्हेज. हा बघ ना. पोपटीची तयारीसाठी आणलेलं आहे 2 मडकी. सेटअप तयार होतो आपल्या इथे. करा सुरुवात चला. हा मामुड्याचा पाला. बर. हा पावसाळा गेल्यानंतर ज्यावेळेला कापणी वगैरे होते त्यावेळेला शेताच्या बांधांवरती किंवा भात शेतीमध्ये हा आपोआप उगवतो. तर हा मामुड्याच्या पाल्याला एक विशिष्ट प्रकारचा सुवास असतो. अच्छा. त्याच्यामुळे तो खालतो आपला. त्याच्यामुळे त्या जे आपण काही जिन्नस म्हणजे जसं वालांची शेंग झाली, मटर झाले किंवा तुरीची शेंग झाली, बरोबर. अंडी, चिकन, मच्छी जे काही करू त्याला त्याचा स्मेल येतो, छान असा सुगंध. दुसरी गोष्ट, हे पाला जो आहे तो आतून हे केल्यामुळे तो प्रेशर तयार करतो, वाफ तयार करतो. त्या पाल्यापासून वाफ तयार होते. त्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार आहोत. बरोबर. तर त्यामुळे त्या वाफेवरती जे शेंगा आहेत किंवा जे काही जिन्नस आहेत ते शिजले जातात आणि ते जळून देत नाही ज्यावेळेला आपण, कारण हे मडका आपण डायरेक्ट ऍज इट इज आगीमध्ये टाकणार आहोत. बरोबर. त्यामुळे मग ते जळून देत नाही बाकीचा आतमधला जिन्नस. ओके. आणि हे काय शेंगाच शेंगा? त्या शेंगा आहेत. हे सगळं कायसाठी? फक्त स्मेल साठीच का? हे बाकी जे टाकतो आपण स्मेल आणि ते ना तुम्हाला आतमधला असं जिन्नस दम आहे धरून ना, पाहिजे खाली. अच्छा ठीक आहे. घट्ट एकदम हे केल्यावरती बरोबर. बस बस. दम धरतो. सो ही चालली प्रोसेस आपली पोपटीची. आता हे खडं मीठ आहे, कारण बारीक मीठ टाकलं तर ते लगेच बरोबर. होऊन जाईल. तर ते खडं मीठ असल्यामुळे टेम्परेचर जे आहे ना ते त्याचं लेवल मध्ये जातं आणि त्यांना म्हणजे मिठाची चव पण येते. करेक्ट करेक्ट करेक्ट. लय झालं. So हे लय जाड होईल, लय मीठ. होईल, लय होईल. So ही पोपटी बनवताय आमचे परेजाजी, चित्राक्का आणि साक्षी. हे मास्टर आहे पोपटी बनवायच्या बाबतीत. एक मक्याचं कणीस, मका देखील टाकतोय आपण त्याच्यात. बघा इकडं पोपटीची तयारी आणि इकडं आपली संपूर्ण फॅमिली शेकोटी वगैरे गेली तिकडे. काढते मी. मका वगैरे मस्त भाजतोय आपण त्याच्यावरती बॉन फायर वरती. बार्बिक्यूचा तिकडे लागलाय सेटअप आणि इकडे चालली पोपटीची तयारी. चला
खूप दिवसापासून इच्छा होती मला पोपटी बघायची, तो फायनली तो दिवस आलेला आहे. साधारण तरी किती वेळ लागतो बरं पोपटी बनवायला पूर्ण? कम्प्लीट जर जाळ असेल हा. तर अर्ध्या तासात तयार होते. अच्छा, म्हणजे प्रॉपर जर बरोबर जाळ बरोबर. असेल तर जास्तीत जास्त अर्धा तास. आता आपण 2 हे घेतलेले मडके, दोन्ही पण लागणार आहे का एकच? हा, एकामध्ये आपण व्हेज करतोय, अच्छा ठीक आहे. दुसऱ्यामध्ये आपण वा, अंडी टाकणार. अंडी टाकणार. वा वा वा. चला, व्हेजिटेरियन म्हणजे आमच्या सारख्यांसाठी पण आहे आणि नॉन व्हेज वाल्यांसाठी देखील. नॉनव्हेज साठी आपण मच्छी टाकू शकतो, त्याच्यामध्ये बरं. चिकन टाकू शकतो, अंडा टाकू शकतो. बर, परफेक्ट. काय आणलं ते? अच्छा, मका आणली, ती पण याच्यात टाकायची आहे. तोडून आणले, पीस केले त्याचे मस्त आणि देखील टाकलेले. आता ही पहिले आपण नॉन व्हेज वाल्यांची बनवतोय ना? व्हेजवाल्यांची. अच्छा, व्हेजची. वा, चला, ही व्हेजिटेरियन म्हणजे आपल्यासाठी आहे ही पोपटी. आता टाका पाणी. बापरे, पूर्ण मडकच पॅक केलं आपण पूर्ण याच्याने. हा पाला कसला म्हटले तुम्ही? मामुडा. मामुडा. प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे नाव अच्छा देतात अच्छा अच्छा, त्याचं. हा हा. पण स्मेल यायला येतो त्यासाठी आपल्याला टाकावं लागतं हा मामुड्याचा पाला. शेंगा, मामुड्याचा पाला आणि मक्याचं कणीस आणि जाडं मीठ आपण त्याच्यात टाकलेलं आतापर्यंत. आणि बनवतो आपण व्हेज पोपटी व्हेजिटेरियन लोकांसाठी. बस बस एक काकी लावू का? हे एकदम काटोकाट पूर्ण पालायचं टाकलेलं आहे. चला, पूर्ण झालंय आणि मक्याचं वरचं जे साल आहे त्याच्याने हा पॅक केला, म्हणजे दम धरून ठेवल तो त्या हिशोबाने. ही आपण आता ही काय करायची? ती त्याच्यानंतर त्याच्यावर टाकायची. आता नाही लागली, आता लगेच टाकायची. अच्छा, ही आता इथे आणून ठेवली. आता नाही करायची लगेच? नाही, एकच ना दोन्ही. अच्छा, मग आता ही व्हेजची तयार झाली. आता नॉन व्हेजची. नॉन व्हेज साठी पण सेम प्रोसेस, थोडस मटेरियल चेंज आपण राहील. चिकन नाही टाकलं याच्यामध्ये, अच्छा, कारण की आपल्याकडे जास्त असल्यामुळे. सेम आता हे पण तसंच, पाला सगळा भरायचा, शेंगा वगैरे टाकायच्या. ठीक आहे. आणि अंडे वगैरे टाकायचे. अच्छा. आणि चिकन आहे ना, हम्म. जास्त होईल म्हणून चिकन नाही टाकलं आपण. चिकन आहे ना केळीच्या पानामध्ये असं बंद करून बरं, आता याच्यात आपण चिकन. किंवा फॉईल मध्ये. फॉईल मध्ये अच्छा. चिकनचे असं ठेवतात, 4-4 पीस असे वेगवेगळे. बस हम्म. पहिले निघतं टाकते. हा, जाड मीठ ते. सर्व घ्या त्याच्यात, सर्व म्हणजे थोडीशीच आहे. हा, अंडे टाकायचे का? मग हे आपण टाकतो याच्यात अंडे. काही लिमिट काय याला, किती टाकायची किंवा काय असं काही नाही? तुमच्यावरती, डिपेंड आपल्यावरती, तुमच्या खाण्याच्या तुमच्या खाण्याच्या लिमिटवरती सगळं. बर, जवळजवळ आता हे 1 डझन तरी टाकतील आता त्याच्यात किंवा जास्त. हा, आपल्याकडे कसं माणसं इकडे जास्त आहे काउंट. बरोबर. पीस बीस असल्यामुळे आपण कमी करतो. करेक्ट करेक्ट. बस होईल ना हो पाला. चला, अंडी टाकून झाली. आता परत एकदा बस का पाल्याचं हो? थर, पाल्याचा वरती थर. फायनल लेअर. चलो, नॉन व्हेजची पण पोपटी झालेली आहे तयार. खाणारे मेंबर बघा किती, एवढे सगळे खाणारे मेंबर आहे, व्हेज नॉन व्हेज. स्वामी पण आहे. चला, लाकडं टाकता नाही ना, लावून द्यायची लगेच. द्या ना लावून आता लगेच. नाही नाही, चला, आता ही त्याच्यात ठेवायची आपल्याला आहारामध्ये. इथं ते जवळ घे बेसला. असं बेस. एक एक ठेवायचं ना. हम्म. दोन्ही राहिले पाहिजे.
एक व्हेज एक नॉन व्हेज. अवकाश मला नाही ठेवते ना परिस्थिती. ठेव ना उपडी करून. चला हा ही उलटी करून ठेवायची का? चांगला दम धरेल ना ती मस्त. वापरायची. चला दोन्ही पण ठेवले आपण उलट्या करून. वा तो सरळ करावा लागेल. इकडून घे, सगळं इकडून करावं घे. लागेल. मला इकडे घ्या ना थोडी. सरळ म्हणजे असं उभा. हा सरळ म्हणजे एकदम असं. याचं तोंड जे आहे ना ते पूर्ण पॅक झालं पाहिजे. बस का? झाली झाली झाली. आता वरतून लाकडं सावकाश राहतात मग बर ती होईल तोपर्यंत. आता बाकी काय होईल चला. लय जावई लोक भाऊ लोक कोण कोण बसणार आहे हा बसायला. चला बसायला. कोण जात आहे? अजून लागेल आपल्याला. होय हिरो. हा तुला पण देते पोपटी. थांब लाकड पेटायचं अवघड होईल. आता ही साधारण किती वेळ ठेवायची? अर्धा तासात होऊन जाईल. अर्धा तास. चिकन असल्या वेळ होतो. ठीक भेटूया आपण अर्धा तासानंतर. आता चिकन पण टाक.